होते आजच्या दिवसातील पहिला चेंडू स्वस्तिक मात्रे आपण पाहतोय पहिला चेंडू हलक्या हाताने कवचच्या दिशेने खेळायचा होता बॅटची कडा घेत चेंडू आपण पाहतोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला चेंडू जातोय एक धाव इथे मिळते एक धावेने इथे धावांचा श्री गणेशा होतोय पहिली धाव इथे अजित यादव आपण पाहतोय लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन सलमीरच्या भूमिकेत अविनाश जाधव पॅकर्स या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतंय क्षेत्रक्षणात काहीसा बदल केला जातोय पॉवर प्लेचे षटक असल्यामुळे आपण पाहतोय 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्रक्षक सजवलं गेलेलं आहे दोन क्षेत्रक्षक सीमारेषेत तैनात 3 क्षेत्रक्षक सीमारेषेत तैनात ठेवण्यात आलेले एक माफ करा 2 क्षेत्रक्षक सीमारेषेत मिड ऑन आहे त्याचबरोबर टीप कव्हर आहे इथे स्ट्रेट डाउन द ग्राउंड लागला फटका चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषे पार येतोय या इनिंग मधला आजच्या दिवसातील पहिला मॅक्सिमम षटकार प्रणीत गेले सलग 4 दिवस आणि आजचा हा 5वा दिवस आपण पाहतोय अजित यादवने पहिल्या चेंडूवरती पण पाहतोय षटकारने आपल्या धावांचं खातं उघडलंय आणि सुरुवात केली आक्रमकतेला पाहूया स्वस्तिक कशा प्रकारे पुढील चेंडू त्याला करतोय स्वस्तिकचा पुढचा चेंडू यावेळेस कव्हरच्या डोक्यावरून फटकारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय चेंडू जातोय डीप पॉइंट सीमारेषे पार अप्रतिम असा चौकार आक्रमण केलं जाते पहिल्या चेंडूवर एक धाव आली मात्र त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाल्यावर अजित यादव पण पाहतोय फलंदाजीसाठी आला आणि या डावखुऱ्या फलंदाजाने नक्कीच पहिल्या चेंडू छटका लागवला दुसरा चेंडू चौका लागवला आणि चौफेर फटकेबाजी करणारा फलंदाज आहे त्यामुळे नक्कीच स्वस्तिकला कमबॅक करून दाखवावं लागेल क्षेत्रक्षणात काहीसा बदल नक्कीच केला जातोय धावसंख्या 11 झालेली आहे 3 चेंडू खेरीज यावेळेस चांगला फटका एक क्षेत्ररक्षक मात्र तिथे चेंडू अडवू शकत नाहीये चेंडू जातोय पुन्हा एकदा लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी बॅक वाईडिश लॉंगॉनचे ते चौकार लगावला गेलाय त्या दरम्यान स्वस्तिकचा पुढचा चेंडू इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक डीपला आहे त्यामुळे जोपर्यंत चेंडू पर्यंत येईल चेंडू फील्ड करेल फेक करेल एक धाव मिळते 21 धावेने 5 चेंडू झाले आपण पाहतोय पहिल्या षटकातील पहिलं षटक प्रगतीपथावर आहे धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 16 धावा एक चांगली सुरुवात म्हणावं लागेल अजित यादवची आणि त्याचबरोबर अविनाश जाधव पॅकर्स या संघाची पहिलं षटक पॉवर प्लेच्या षटकाचा चांगला फायदा उचलला जातोय क्षेत्रक्षण आपण पाहिलं तर 30 सर्कलच्या आतमध्ये जास्त क्षेत्रक्षक आहे त्या दरम्यान एक स्लोअर 1 चेंडू गती परिवर्तन केलं होतं आणि आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलं तर ज्या गोलंदाजीने गती परिवर्तन केलंय आपल्या गोलंदाजीत मिश्रण केलंय ते नक्कीच यशस्वी झालेत काही हॅट्रिक देखील या स्पर्धेच्या दरम्यान आपण पाहिले आहेत काही निर्धाव षटकं देखील आपण या स्पर्धेच्या दरम्यान पाहिलेली आहेत आणि ही खेळपट्टी आपण पाहिली तर ज्याप्रमाणे फलंदाजांना पोषक आहे त्याचप्रमाणे आपण चांगली गोलंदाजी केली तर गोलंदाज देखील या खेळपट्टीवर फलंदाजांना रोखू शकतात विकेट प्राप्त करू शकतात मात्र जर वातावरणाचा विचार केला त्याचबरोबर जर मैदानाचा विचार केला तर नक्कीच फलंदाजीसाठी थोडीशी पोषक अशी खेळपट्टी आहे धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या 16 झाले पहिल्या षटकाचा खेळ झालेला आपण पाहतोय 4 षटकांचा सामना आहे चला दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजाला लवकरच नियुक्त करायचे दुसरं षटक घेऊन येतोय कुणाल कदम उंच पुराचा खेळाडू नक्कीच अष्टपैलू खेळाडू आहे एक चांगलं षटक हाताळण्यासाठी तो इथे आलेला आहे पहिलं षटक स्वस्तिकचं काहीसं महागडं म्हणावं लागेल पहिल्या षटकात 16 धावा आल्या एकही गडी त्याला बाद करताना चांगली सलामी दोन्ही फलंदाजांकडून दिली गेली मात्र या चांगल्या सुरुवातीला एका मोठ्या खेळीत रूपांतरित करावी लागेल एक मोठी धावसंख्या रचावी लागेल कारण आपण पाहिलं तर ओवी सूरज गवणकर पुरस्कृत नागेश रावा संघाकडे एक चांगला फलंदाजी क्रम आहे एक चांगला सामना खऱ्या अर्थाने आज बरेचसे प्रेक्षक इथे देखील आपल्याला पाहायला मिळतील येणाऱ्या खेळाडूंना पाहण्यासाठी त्याचबरोबर लाईव्ह म्हणजेच थेट प्रक्षेपण देखील बरेच प्रेक्षक बघत असतील कुणालचा पुढचा चेंडू पहिला चेंडू अप्रतिम आपण इथे पाहतोय इथे चोटी धाव घेण्याचा प्रयत्न होता ऐन वेळी आपण पाहतोय अजितने राहुलला
परतवलं, अन्यथा रनआउटची शक्यता होती. शॉर्ट फाइंडिंगला राजेश मोहितेचं चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहतोय. यावेळेस मोठा फटका लागण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि चेंडू जातोय आउट कॉर्नर, सीमारेषे पार येतोय अप्रतिम असा षटकार. स्ट्राईकवर आल्यानंतर कुणालच्या गोलंदाजीवरती त्यांनी षटका लागलाय. कुणाला कमबॅक करणं माहिती आहे. पाहूया एक डावखुऱ्याचा फलंदाज समोर असताना हा डावखुऱ्याचा गोलंदाज कशा प्रकारे पुढील चेंडू करेल. यावेळेस चेंडू खूपच बाहेर आपण पाहतोय, टप्पापर्यंत चेंडू वळसा घेतोय. वाईटच्या इशाऱ्याने आपण पाहतोय धावफलकावर एका धावची भर पडते. एकूण धावसंख्या होते ती म्हणजे 23 धावा. 4 षटकांच्या सामन्यामध्ये या मैदानात किती धावसंख्या पुरेशी आहे याच्यातील मात्र प्रश्नचिन्ह आहे. आमच्या समवेत नक्कीच सन्मानित दशरथ पाटील सर आहेत. दशरथ पाटील सर, 4 दिवसात तुम्ही पाहिलं तर मेडन ओव्हर देखील आलेले आहेत. 5 षटकामध्ये 83 धावा ही काही चेंडू राखून फलंदाजांनी पार केलेली आहे धावसंख्या. यावेळेस मात्र चांगला चेंडू, पुन्हा एकदा आपण पाहिलं विकेट टू विकेट गोलंदाजी केली जाते. क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर बेसिक्स वरती लक्ष दिलं जातंय. विकेट टू विकेट गोलंदाजी केली तर विकेट मिळवण्याचे चान्सेस जास्त असतात. नक्कीच चांगला गोलंदाज आहे कुणाल. तो षटकारानंतर कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. धावसंख्या एकूण 24 झालेली आहे. अजून या षटकातील 3 चेंडू येणे बाकी आहे. या षटकाच्या दरम्यान जर आपण पाहिलं तर क्षेत्रक्षणात वेळोवेळी बदल केला जातोय. कारण स्ट्राईक रोटेट होते. जेव्हा वेळेस स्ट्राईक रोटेट होईल त्यावेळेस डावखुऱ्याचा फलंदाज जर स्ट्राईकवर आला त्यासाठी वेगळं क्षेत्रक्षण, उजव्या हाताच्या फलंदाजासाठी वेगळं क्षेत्रक्षण, त्यामुळे थोडासा वेळ आपल्याला पाहायला मिळतोय. चला मित्रांनो, क्षेत्रक्षण लवकर सजवायचे आणि 3 षटक 15 मिनिटांमध्ये पूर्ण होणं आवश्यक आहे. आपल्याला सूचना दिलेलीच आहे. त्या दरम्यान अप्रतिम चेंडू, उजव्या हाताच्या फलंदाजाला मात्र इथे जागेवर उभं केलंय. आतापर्यंत राहुलचा जर आपण खेळ पाहिला तर राहुलच्या बॅटून हव्या तशी धावा येत नाहीयेत. पावतेच्या षटकात त्याला एकच चेंडू खेळण्याची संधी मिळाली. या षटकात 2 चेंडू त्यांनी आतापर्यंत एकूण 3 चेंडूचा सामना केला आणि 1 या वैयक्तिक धावसंख्येवर होतोय. इथे मात्र राहुलच्या बॅटून आलेला फटका, चेंडू हवेत आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. अप्रतिम असा षटकार. वैसा चेंडू कव्हरच्या वरून खेळलाय. लॉफ्टेडचा फटका आहे. क्षेत्ररक्षक आर्यन मात्र नक्कीच चांगली कामगिरी करतोय. फेक देखील तेवढीच अप्रतिम. अशा प्रकारचे क्षेत्ररक्षक नक्कीच साथ असेल तर गोलंदाजी आत्मविश्वास वाढतो. या 2 धावांनी धावसंख्या झाली 32 धावा. इथे 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आपण पाहतोय. 4 षटकांचा सामना आहे. पहिला 12 चेंडूचा खेळ झाल्यानंतर आपण धावफलकाकडे पाहिलं तर प्रथम फलंदाजी करताना अविनाश जाधव पॅकर्स या संघाची धावसंख्या झाली बिनगडी बाद 32 धावा, 32 रन्स विदाउट लॉस आफ्टर 2 ओव्हर्स. 12 चेंडूमध्ये 32 धावा. जर याच धावगतीने म्हणजेच प्रति षटक 16च्या धावगतीने धावा येत आहेत. जर ह्याच रन रेटने जर धावा आल्या तर नक्कीच 64 धावसंख्येपर्यंत मजल मारता येईल. मात्र तिसऱ्या षटकासाठी कोणता गोलंदाज येतो हे देखील पाहायचं आहे. कारण 2 षटकं महागडी ठरली असली तरी पुढचा येणारा गोलंदाज नक्कीच फलंदाजाला रोखू शकतो. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे अजून एकही विकेट प्राप्त केली गेली नाहीये. ती म्हणजेच ओवी सूरज गावणकर पुरस्कृत नागेशराव संघातील या दोन्ही गोलंदाजांकडून जर विकेट प्राप्त झाली तर नक्कीच नवीन येणाऱ्या फलंदाजाला आल्या तशाच प्रकारे फटकेबाजी करणं तितकंच सोपं आहे. 32 रन्स 32 धावा. दोन्ही षटकात प्रत्येकी 16-16 धावा आलेल्या आहेत. नवीन गोलंदाज अमित पारकर यांनी जर हॅट्रिक संपादन केले विकेटची तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे सन्माननीय शैलेश पाटील चकडेवाला यांच्याकडून. आणि जर फलंदाजाने सलग तीन षटकं लागवले तर फलंदाजाला देखील 500 रुपयाचं पारितोषिक. बघा कशा प्रकारे पारितोषिक लावलं जात आहे, प्रोत्साहन. त्या दरम्यान अमित पारकर हॅलो त्याच दरम्यान आपण पाहतोय पहिली धाव इथे घेतली जाते पहिल्या चेंडूवरती. अमित पारकरला आपण पाहिलं तर यासिन सर
त्याने नक्कीच चांगली कामगिरी केली यंदाच्या हंगामात देखील त्याची तशाच प्रकारची गोलंदाजी चालू आहे. गेले कित्येक वर्ष सातत्यपूर्ण असे गोलंदाजी करणारा खेळाडू इथे मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. आणि दशरथ पाटील सर गेले 3-4 वर्ष या खेळाडूला मी खेळताना पाहतोय आणि त्याची गुगली रीड करणं खूपच कठीण होऊन बसतं. कारण त्याचं रिलीज पॉईंट आपण बघितलं तर आपल्याला पिक करता येत नाही बॅट्समनला की हा चेंडू ऑफ ब्रेक असेल लेग ब्रेक असेल. तुम्ही नक्कीच जास्तीत जास्त विकेट घेण्यामध्ये त्याचा हात आहे. 2 चेंडूवरती 2 एकेरी स्वरूपाच्या धावा आल्यात. दोन्ही आक्रमक फलंदाजांना पहिल्या 2 चेंडूवरती तरी तो मोठे फटके लगावू देत नाहीये. पाहूया अजित या षटकात अमितच्या गोलंदाजी आक्रमण करणार का? फटका चांगला आहे, झेल टिपण्याची संधी, इथे पहिली विकेट मिळते अमित पारकरला. अजित बॅक टू द पॅव्हलियन, फर्स्ट विकेट डाऊन. अजित यादव आपण पाहतोय एक चांगली खेळी साकारतो इथे बाद झालेला आहे. वैयक्तिक 1-2 षटका 2 चौकांच्या साह्याने 23 धावांची एक आकर्षक खेळी त्यांनी केली. आपल्या संघाला एक चांगली सुरुवात करून दिली आणि या षटकात मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न तो बाद झालाय. इथे अमित पारकरला यश मिळते. पहिली विकेट त्यांनी प्राप्त केली आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर ब्रेक थ्रू मिळून दिले आपल्या संघाला. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या रोख लावली, 34 धावा दाखल लागलेत. 3 चेंडूमध्ये 2च धावा आलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत मात्र 3 चेंडू जे शिल्लक आहेत त्यामध्ये बघूया कशा प्रकारचा खेळ केला जातोय. नवीन फलंदाज अभय पालव आपण पाहतोय फलंदाजीसाठी येतोय. अजून एक डावखुऱ्याचा फलंदाज. डावखुऱ्या त्याच्या फलंदाजांची जर खेळाची शैली जर दशरथ पाटील सर आपण पाहिली तर नक्कीच खास पाहायला मिळते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बरेचसे खेळाडू आपण पाहिलेत, त्यामध्ये विशेष नाव घेता येईल ते म्हणजेच ब्रायन चार्ल्स लारा, ज्याच्या नावावरती 400 धावांचा विक्रम आहे. त्याची खेळाची जी आकर्षकता ती वेगळीच होती. जयसूर्य असेल, बरेच खेळाडू असे आहेत. यावेळेस मात्र चांगला चेंडू इथे आपण पाहतोय, हलक्या हाताने जाणीवपूर्वक चेंडूला खेळून काढला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, दुसरी धाव पूर्ण होणार का? इथे मात्र फेक तितकीशी अचूक म्हणता येणार नाही. फेक जर अचूक असती तर मात्र फलंदाज अडचणीत आला असता किंवा धावची देखील बाद झाला असता. क्षेत्ररक्षण चांगलं केलं होतं आर्यनने, मात्र फेक तितकीशी अचूक नाही. या 2 धावांनी आपण पाहतोय अभयने आपल्या धावांचं खातं उघडलंय आणि संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 36 धावा. 4 चेंडू झालेले आहेत. या षटकाचा विचार केला तर अजून 2 चेंडू येणं बाकी आहे. आतापर्यंतचं कंजूस षटक आपण हे पाहतोय. उर्वरित 2 चेंडू मध्ये काही स्ट्रोक पाहायला मिळणार का? धावसंख्या पुढे जाणार का? की एक यशस्वी षटकाची सांगतो ना. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू, गोलंदाज नक्कीच चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करतोय. फलंदाजांना हात मोकळे करू देत नाहीये. फलंदाजाने कोणत्या प्रकारची सूट देत नाही की ते मोठे फटके लगावतील. धावसंख्या पुढे होते, धावसंख्या होते 37 धावा. 5 चेंडू झाले तर प्रतिम गोलंदाजी अमित पारकरची आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने या गोलंदाजीने भरपूरच प्रभावित केले गेले काही वर्षांमध्ये आणि आजच्या दिवशी त्याच्याकडून तशाच एका खेळीची अपेक्षा असेल. त्या दरम्यान सन्माननीय अप्पा वाघमारे इथे आलेल्या ते इथे मात्र मोठा फटका. इट्स अ ह्यूज, इट्स अ बिग वन. चेंडू मिड विकेट सीमारेषे बारी येते उत्तुंग असा षटकार. आपण एखाद्या खेळाडूची प्रशंसा करतो, स्तुती करतो आणि त्या दरम्यान त्याच्याकडून काहीसं वेगळं चुकीचं घडतं. कॉमेंटेटर कर्स असं म्हटलं जातं त्याला. आणि इथे तसंच झालंय. 5 चेंडू चांगले टाकले होते, मी स्तुती करत होतो ती म्हणजेच गोलंदाज अमित पारकरची आणि त्याच दरम्यान एक चेंडू होती अप्रतिम फटका. पण पाहिलं चेंडू खराब नव्हता, पण त्याच्यावरती शॉर्ट सिलेक्शन चांगलं आणि चांगल्या पद्धतीने चेंडूच्या लाईन मध्ये येऊन चेंडू खेळला गेला, म्हणूनच या 6 धावा मिळाल्या. आणि कुठेतरी राहुलने देखील आता आपले हात मोकळे करायला सुरुवात केली. पहिल्या काहीशी सावध सुरुवात त्यांनी केली, एकेरी धावांवरती भर दिला, काही चेंडू निर्धाव खेळून काढले. मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर चांगली धावसंख्या त्याच्याकडून होती. 43 धावा, 3 षटकं झालेली आहेत, 43 धावा झालेल्या आहेत. 43 रन्स स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. 18 चेंडूमध्ये 43 धावा. कुठेतरी धावांची गती रोखण्यात यश मिळालं असंच म्हणावं लागेल, ते म्हणजेच गोलंदाज अमित पारकरला. आणि आता अंतिम षटक घेऊन येतोय, 4थं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज आकाश गोंधळी आपण पाहतोय. गुड्ड्या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू
ह्याने देखील बऱ्याचशा स्पर्धांमध्ये प्रभावित केलंय. ज्या पद्धतीचा तो अष्टपैलू खेळाडू आहे, नक्कीच चांगल्या चांगल्या संघामध्ये त्याची वर्णी लागते. याचं ऐकून म्हणून खेळताना तो आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्याकडून पुन्हा एकदा एका चांगल्या खेळीची बहारदार खेळीची अपेक्षा असेल. आता मात्र त्याच्या हातात चेंडू आहे. पाहूया या षटकात तो कशा प्रकारचा मारा करतोय. पहिल्या चेंडू स्वागत केलं जातंय, वेलकम म्हटलं जातंय षटकाराने अभय पालवकडून गुड्ड्याला. फलंदाजाला असलेलं आमंत्रण म्हणावं लागेल. षटकारच्या हॅट्रिकसाठी नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक आहे सन्माननीय शैलेश पाटील चकडेवाला यांच्याकडून. एक षटकार आलाय, पण पुढच्या 2 चेंडू 2 षटकार येणार का? गुड्ड्याने यावेळेस मात्र दिशा बदलून पंचांच्या उजवीकडून आता तो मारा करतोय, म्हणजेच राईट लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा. स्लोअर वन चेंडू मात्र स्लोअर वन चेंडूला पिक केलाय आणि भिरकावलाय ते म्हणजेच काव कॉर्नर सीम माराशे पार. बॅक टू बॅक 6 सेकंड इन रो, सलग दुसरा षटकार. दोन चेंडू 2 षटकार आलेत. प्रोत्साहन दिलं जात आहे आणि प्रोत्साहन दिल्यानंतर इथे मात्र धावा देखील येतात अभय पालवच्या बॅटमन. 2 षटकार आहेत, तिसरा षटकार येणार का? तिसरा षटकार आला तर नक्की संघासाठी चांगली धावसंख्या होईल. आत्मविश्वास फलंदाज वाढेल आणि त्याचबरोबर सन्माननीय शैलेश पाटील चकडेवाला यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देखील मिळेल. त्याच दरम्यान आकाश आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन इथे फटका तर नक्कीच लागलाय, मात्र मिस क्यू शॉट, मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि फलंदाज अभय पालो बॅक टू द पॅव्हलियन. सेकंड विकेट डाऊन. ही 15 धावांची एक छोटी कानी खेळी करून आपण पाहतोय. फलंदाज अभय पालो तंबूच्या आश्रयाला माघारी परतोय. अभयने देखील चांगली फलंदाजी केली. अजून काही वेळ तो मैदानात पाहायला मिळाला, अजून काही मोठे फटके पाहायला मिळाले. धावसंख्या पण पाहिली, धावसंख्या झालेली ती म्हणजेच 55 धावा. धावांचं अर्धशतक नक्की धावफलकावर झळत आहे ते म्हणजेच अविनाश जाधव पॅकर्स संघाचं नवीन फलंदाज जितू शेळके पण पाहतोय फलंदाजीसाठी येतोय. या फलंदाजाकडे क्षमता आहे पॉवरफुल हिट लगवण्याची, मोठे फटके लगवण्याची. आणि आज आता आपण पाहिलं तर त्याला 3 चेंडूचा सामना करण्याची नक्कीच संधी आहे. 4 षटकांचा सामना आहे, 3 षटकं 3 चेंडूचा सामना झाला. धावफलकावर 55 धावा लागलेल्या आहेत, 2 गडी बाद 55 अशी धावसंख्या धावफलकावर पाहतोय. नक्कीच एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. अजून काही मोठे स्ट्रोक पाहायला मिळणार का? की पुन्हा एकदा गुड्ड्या आपल्या लईत येऊन कंजूस गोलंदाजी करणार. 3 चेंडूंमध्ये धावा रोखणार. इथे स्लोअर वन चेंडू, इथे पुन्हा एकदा गती परिवर्तन केलं जाते. उजव्या हाताचा फलंदाज जर समोर आला तर डावखुऱ्या हाताचा गोलंदाज नक्कीच आत्मविश्वास वाटतो, कारण एक नॅचरल अँगल मिळतो जो उजव्याशी सोडून बाहेर जाणारा चेंडू पण पाहतो. इथे कुठेतरी कमबॅक केलं जात आहे. 2 षटकारानंतर विकेट आणि त्यानंतर निर्धाव चेंडू. जितू शेळके एखादा मोठा स्ट्रोक लगवण्याच्या तयारीत नक्कीच असेल. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चोटी धाव घेतली जाते, मात्र त्या प्रयत्नात फलंदाज जितू शेळके रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. डीजे प्रणीत या षटकात आपण पाहतोय आकाशने खऱ्या अर्थाने कमबॅक करून दाखवलंय. पहिल्या 2 चेंडू 2 षटकार, त्यानंतर 1 विकेट, त्यानंतर निर्धाव चेंडू. आणि जर आत्ताच रनआउट झालेल्या चेंडूचा विचार केला तर ज्या चेंडूला फ्रंटफुटला जाऊन खेळण्याची आवश्यकता आहे त्याला बॅकफुटला जाण्याचा प्रयत्नात आपण पाहतोय. चेंडूला पूर्णतः मिस केलं आणि त्यानंतर स्ट्राईक वरती राहुल लावण्यासाठी आपली विकेट बहाल केली ती म्हणजे जितूने. इथे राहुलच्या बॅटनं आला फटका, अप्रतिम स्ट्रोक आपण पाहतोय. चेंडू जातोय हॅलो. या षटकाने आपण पाहिलं धावसंख्या 61 झालेली आहे. 4 षटकामध्ये 61 धावा, नक्कीच चांगली धावसंख्या.
15.50 सरसे आलेल्या धावगतीने धावा संख्या आलेली आहे आणि रंगतदार सामना होईल यात कोणतीच शंका नाही आहे. ज्या पद्धतीने फलंदाजी क्रम आपण पाहिलात अविनाश जाधव पॅकोच्या संघाचा, त्याच पद्धतीने पॉवर पॅक बॅटिंग लाईनअप आहे ती म्हणजेच ओवी सूरज गवणकर पुरस्कृत नागेश्वर आवाज संघाची. दोन्ही संघांना माझ्या समान शुभेच्छा, कारण दोन्ही संघांचा या स्पर्धेला पहिला सामना आहे आणि प्रत्येक संघ जर आपण पाहिलं कोणत्याही स्पर्धेत सहभाग घेत होतो ते विजयाच्या दृष्टिकोनाने. पुढील सामना असेल गणेश गावडे पुरस्कृत मेजवानी हॉटेल गोंधळपाडा विरुद्ध स्मरणिका नौकार. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आणि आपली जी प्लेइंग 11ची लिस्ट आहे ती आम्हाला द्यायची आहे आणि नाणेफेक देखील करून घ्यायची आहे. गणेश गावडे पुरस्कृत मेजवानी हॉटेल गोंधळपाडा आणि स्मरणिका नौकार दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण इथे टॉस बॉक्समध्ये यायचे. टॉस करण्यासाठी नेक्स्ट मॅच पुढील सामना आपला असणार आहे आणि त्यानंतर आपण वळतोय दुसऱ्या सत्राकडे. सन्माननीय दशरथ पाटील सर आम्हाला जॉईन करतात. ओव्हर टू यू सर. हॅलो, धन्यवाद निनाद कदम. अतिशय उत्तम उत्कृष्ट समालोचन, ज्यांची पहिली इनिंग तुम्ही ऐकली. आणि जे अविनाश जाधव पॅकर्स या संघाचे पुरस्कर्ते आहेत ते आमचे संदीपजी साळुंके. दरवर्षी त्यांची एंट्री असते. अविनाश जाधव म्हटलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक महाराष्ट्रामध्ये राज्यातील सर्वात आक्रमी अग्रेसिव्ह आणि आक्रमक आणि कार्यसम्राट अविनाश जाधव यांची नेहमी आपण ओळख आहे. बघूया कुठले आंदोलन असू द्या, वास्तविक हे बोलता येणार नाही कारण आचारसंहिता आहे. चला आम्हालाच उचलायचे लॉकअपमध्ये टाकायचे. सरी आचारसंहिता आहे, निवडणूक तोंडावर आहे. अविनाश पॅकर्स आणि नागेश्वर आवाज हा विद्यमान सामना. तसाच आमचा आवाज फुटेल कारण जशी सुरुवात आहे. बघूया पहिला सामना अतिशय दोन्ही तुल्यबल बलाढ्य संघ. जय हनुमान फकीरपाडा चषक सालाबाद प्रमाणे यावर्षी अतिशय उत्तम चांगलं मैदान, सुसज्ज क्रीडा संकुल. 62 धावांची गरज म्हणजे प्रति षटका मागे 15.5 धावांचा स्किन रन रेट इक्वेशन समीकरण माझ्या समवेत. अतिशय नामवंत सामाला जे हिंदी आणि मराठी अशी जी डबल रोलांचे याशिन मर्चंट. बऱ्याच वेळा आम्ही एका ठिकाणी कॉमेंट केली खरं म्हणजे आमचा उत्कृष्ट एक संदीप जगे, कारण निवडणुकीचा प्रेशर असल्यामुळे. बघूया तर पहिला जोडा मैदानामध्ये तैनात अविनाश जाधव पॅकर्स आपले बघूया गोलंदाजी शिकवते. अतिशय चांगलं मैदान, चांगली स्पर्धा, नामवंत समालोचक, नामवंत अंपायर्स. रायगड जिल्ह्यामधली आणि खास करून अलिबाग तालुक्यामधली अतिशय ज्या संपूर्ण राज्याचं लक्ष टुर्नामेंट असतं. बघूया दमदार आयोजन, खास करून आमचे मनोज भोईर आमचे कट्टर समर्थक. हे टुर्नामेंट सोडता येत नाही. एक वेळ झाली बायको रागवली झाली पण मनोज भोईर रागवता कामा नाही. याशिन मर्चंट स्थापना तुम्ही केली, उत्तर पूजा आम्ही करणार. बघा भटजी बघा कधी पूजा सांगायला नाही पण उत्तर पूजेला नाही. माहिती आलं मकरामध्ये काजू असतात, बदाम असतात, खारका असतात की नाही. बघा जो रेग्युलर भटजी असतो ना उत्तर पूजेला फक्त येणार. चला पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण, पहिला जोडा दाखल. अतिशय रोमांचक जबरदस्त वातावरण. क्रिकेटचा चाललेला मध ज्वर नशा कैफ धुंदी झिंग अंमल. जसा असा आमचा आवाज फुटेल कारण क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस. क्रिकेट इज अ फनी गेम. चला गेम चालू करा प्लीज करा. तब्बल 9 सामने आहेत आणि दिवस छोटा आहे म्हणजे रात्र थोडी सोंगे फार. तर गोलंदाज अमरेश. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर. पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रती, पहिला खुराक तयार. संघाच्या वतीने पहिलं षटक प्रगतीपथावर. पहिला जोडा मैदानात तैनात. या ठिकाणी नागेश्वर आवाज संघाची पहिली सलामीची जोडी नागेश आणि स्वस्तिक. 62 धावांची गरज. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. एक जरी धाव कमी पडली तरी हात चोळी जावं लागेल म्हणजे पराभव वाटेल. बरे आपल्या डोक्याला व्याप नाही. चला सुपरवर घ्या, डुपरवर घ्या. नागेश्वर खेळेल अमरेश यांचा मारा. अमरेश टू नागेश्वर अशी चकमक एर सुरस कॉम्बिनेशन. ओनली नागेश नाही, संघाचं नाव नागेश्वर आहे म्हणून. या मामा धन्यवाद आपण आलात. बघा क्रिकेटचा वेळ बघा कसे ज्येष्ठ नागरिक देखील आहेत.
आणि हा पहिला चेंडू पुन्हा हवेमध्ये सॉफ्ट डिसमिसल. अतिशय चांगला चेंडू होता, बघूया खरा फटका होता, परंतु एक धाव मिळते. संघाची धाव संख्या बिनबाद 1. 62 धावांचा माग काढायचा आहे. अतिशय जबरदस्त सामना करण्यात दोन्ही संघ तुल्यबल. एकीकडे अविनाश जाधव पॅकर्स, त्यांना 2 हात करतायत. ते बिग फाईट, बिग बॅटल, कडवी झुंज, कडवा प्रतिकार, 2 डोक्यामध्ये घमासान, यादवी रणधुंदुबी आवाज. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर. जे कोणी मान्यवर असतील त्यांना विनंती करतो कृपया स्टेजवर या. अमरेश आणि हा हुक केला बघूया. शॉर्टपिच चेंडू अकोटा प्याचा जबरदस्त टायमिंग, पंचांना नोबॉलचा इशारा बघूया आणि या जवळजवळ तब्बल मिळतील. तो 7 धावांचा बेनिफिट. संघाची धाव संख्या फैलावली, धाव संख्या बिनबाद 8. शॉर्टपिच चेंडू अकोटा प्याचा हुक केला बघूया आणि प्लस नो बॉल. बिनबाद 7-7 फलन. आणि हा चेंडू पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. जबरदस्त ऑफ राहील. लॉंग ऑफ चेंडू हवेमध्ये असेल आणि पहिला बघूया या ठिकाणी अतिशय चांगला पण नो बॉलचा होता इशारा. या पंचांचा जोरदार या ठिकाणी अतिशय चांगली अंपायरिंग. पंचांचा निर्णय हा अंतिम असे प्लेज. धाव संख्या झाली या ठिकाणी 9 वर. बिनबाद 9 फलन. प्रति षटकामाग 15.5 धावांचा अस्किंग रन रेट. अतिशय जबरदस्त सामना, निकराची लढत, तुंबल युद्ध, दणदण ढोल टोक्यामध्ये घमासान, यादवी. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर बॉलिंग मार्क तयार. या ठिकाणी अविनाश जाधव पॅकर्स संघाचा पहिलाच गोलंदाज. अमरेश, नागेश आणि स्वस्तिक असा हा पहिला जोडा मैदानामध्ये तैनात. आवाज संघ या ठिकाणी संदीप साळुंके यांचा या ठिकाणी. आणि हा चेंडू पुन्हा आउटसाइड द लेग स्टंप घ्या. स्वैर मारा, देशाईन मारा, 1 धावेचे बेनिफिट. 1 धावांनी संघाची धाव संख्या फैलावली, धाव संख्या वृद्धिंगत वर्तमान 10 फलन. बिनबाद 10. सामना नक्कीच रंगतदार होईल कारण दोन्ही संघ तुल्यबल आहेत. दोन्ही संघ दादा त्या ठिकाणी अलिबाग तालुक्यामध्ये अतिशय नामवंत काही खेळाडूंचा बनला असला आजचा ओपन लॉट. अमरेश शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, एक बॅकवर्ड पॉइंट. आणि हा स्वीप केला बघा. जबरदस्त टायमिंग, क्लास फटका, दर्जादार स्ट्रोक. चेंडू जाईल लॉंग लेग आणि स्क्वेअरच्या दिशेने या ठिकाणी पुण्याचं चांगलं फिल्डिंग, 2 धावेचा बेनिफिट. संघाची धाव संख्या 12 वर. बिनबाद 12 अशी दमदार सलामी, धुंद फुंद बेधुंद सुरुवात. टार्गेट फक्त 15.5 धावांचा आहे या ठिकाणी. आजचा ओपन लॉट असल्यामुळे एकीकडे निवडणुकीची धामधूम. नुकताच ज्यांचा फोन आला आमचे अतिशय रायगड जिल्हा नव्हे तर आमचे काका म्हात्रे, अतिशय सिनियर समालोचक. तर 2 संघाने विनंती करतो प्लीज या ठिकाणी. गणेश गावडे पुरस्कृत मेजवानी अटल गोंधळपाडा आणि 2 अटकातील या ठिकाणी नौखार स्मरणिका नौका दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. द नेक्स्ट मॅच विल बी आणि धावा मिळते 4 बघूया. बायच्या रोपांना अवांतर संख्येत भर संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 16-1. चांगली सुरुवात, दमदार सलामी, टिट फॉट्यात जशास तसे प्रत्युत्तर. 15.5 धावांची गरज. षटक क्रमांकातून पहिलं प्रगतीवर माझ्या समवेत असलेले निनाद कदम, अतिशय नामवंत समालोचक, रायझिंग स्टार इन अलिबाग. आणि तुम्हाला माहित असेल याशीन मर्चंट संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये श्रीवर्धन असतो, मसला असू द्या, मुरबाड असू द्या, कुठेही असले तर बघूया याशीन मर्चंट यांना खास कॉल असतो. अमरेश तयार. हो यसाने हा फाला पटबा या रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे आणि धक्का क्रमांक पहिला विकेट. पहिल्या विकेटचा बदन, पहिला ब्रेक थ्रू, पहिल्या विकेटचा करदा पाय, प्रथम विकेट स्वाहा. क्रमांकाचे पहिल्या विकेटचा बदन, पहिला गडी गारद. धाव संख्या 16 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. वास्तविक रिव्हर्स अटेम्प्ट करायची गरज नव्हती कारण धावा तुम्हाला 15.5 टार्गेट होता. 16 धावा तुम्हाला आल्या होत्या. तुम्हाला
पिचवर राहणं महत्वाचं होतं, कारण अतिशय महत्त्वपूर्ण जबरदस्त ब्रेक थ्रो या ठिकाणी 16-1 वन डाऊन द फलंदाज या ठिकाणी आवाज संघाचा. सौरभ गव्हाणे इज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स, नवनिर्वाचित फलंदाज. संघाला तारक की मारक, साधक की बाधक, अनुकूल की प्रतिकूल उत्तर मिळेल घोडा मैदान जवळ. हाय बॉल सेमी बोल्ड. शेवटचा अंतिम आखेचा चेंडू पहिला क्रमांक पहिलं प्रगतीपथावर. धाव संख्या इकबाल 16 वर. 62 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग इज द मेन प्रिन्सिपल ऑफ दिस टुर्नामेंट. तर सौरभ गव्हाणकर यांच्यातर्फे यांच्यासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज. लागोपाठ 3 षटकार, सलग षटकार बघूया. 3 षटकार मारले तर बघूया 500 रुपयाचे कॅश प्राइज. शैलेश पाटील यांच्यातर्फे छकडेवाले आकडेवाले नाही, म्हणजे आकडेवाले पण असतात, इथे छकडेवाले आहेत. आणि हा चेंडू पुन्हा एकदा स्वीप करायचा आहे आणि पंचांचा पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा, 1 धावेचा संकेत. अवांतर धाव संकेत वर. कुठल्याही प्रकारचं अंपायर सोबत गैरवर्तन करू नका प्लीज. धाव संख्या झाली या ठिकाणी 17 वर. 17 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर. अतिशय चांगले क्रिकेट, थंड क्रिकेट. कृपया नवकर संघाचे कॅप्टन गणेश गावडे लास्ट डिलिव्हरी. आणि असेल फेट. 1 नो बॉल, 1 वाईट आणि त्याच्यानंतर आणखीन 1 नो बॉल. म्हणजे जबरदस्त पर्वणी. अमरेश. हो यस, पुन्हा एकदा चांगलं कमबॅक. या षटक क्रमांक पहिलं संपुष्टात. पहिल्या षटकात धावा कोट्या 17 वर. 17 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिलं षटक संपुष्टात. 62 धावांची गरज. उर्वरित चेंडू 18 आणि धावा पाहिजे या ठिकाणी 45. म्हणजे प्रति षटकामागे 15 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथी प्रयत्न. काय भन्नाट आयोजन, चांगलं मैदान. गेल्या वर्षी म्हटते हे तिकडे होतं वाटतं ना, ते जागा बदलली. 2 वर्ष तिकडं. अतिशय जबरदस्त स्पर्धा या ठिकाणी. करण द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. नवीन गोलंदाज. षटक क्रमांक पहिलं प्रगती बदल. आपल्या ठेवणीत पटडीला वैते पहिलं षटक. 18 चेंडू 45 धावांची गरज आहे. गाठी तटीचा नाट्यमय उत्कंठावर्धक सामना. हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच. प्रेक्षणीय सामना. 2 टोक्यामध्ये घमासान. दोन्ही संघ आमने सामने. करण तयार. एकीकडे स्वस्तिक, दुसरीकडं सौरभ. अशी ही जोडी बघूया. 45 धावांची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे. बघूया दोन्ही संघांना समान चान्स आहेत. जरा थोडं स्पीडअप करा प्लीज. प्लेयर जरी बाहेरचे असले पण पॅकर सगळे म्हटलं इकडचे आहे, म्हणजे गेला तर अलिबाग मध्ये जाणार. पहिला चेंडू तयार. यस बरोबर. या ठिकाणी अविनाश जाधव यांचा पाकस. साळुंके बघूया. नागेश्वर आवाज संघ देखील बलाढ्य बघूया या ठिकाणी. बऱ्याच हो यस. पुन्हा एकदा चेंडू बॅट कड या ठिकाणी. चेंडू गेला शॉर्ट थर्मॅनला. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग. अन्यथा ह्या 4 धावा मिळाल्या असत्या. बघूया पहिला चेंडू डॉट. जेवढे चेंडू डॉट जातील तेवढी डोकेदुखी या ठिकाणी. आवाज संघाला. धाव संख्या बघूया या ठिकाणी 17 वर. 17 चेंडू आणि 45 धावांची गरज. काय जबरदस्त सामना या ठिकाणी. हो क्लीन बॉल. त्रिफलाची पितल उघड्यावर पडलं. दांडे गोल झाले आणि संघाला बसे दुसरा हादरा. काय अप्रतिम चेंडू बघूया. रिव्हर्स अटॅक करायचा आहे परंतु चेंडू ढेंगातून पसार झाला. क्लीन बॉल. त्रिफलाची पितल उघड्यावर पडलं आणि संघाला बसे दुसरा हादरा. दुसरा धक्का. दुसऱ्या विकेटचा पाता. दुसरी विकेट नेसताना नाबूद. 2 बाद. दोन्ही संघांचे संघनायक वारंवार सन्माननीय शरद सरांनी इथे तुम्हाला अनाउन्समेंट केली, परंतु अजूनही आपण इथे आलेला नाहीयेत. मी पुन्हा एकदा विनंती करतोय. नौकार संघाचे आलेले आहेत संघनायक. स्मरणिका नौकार संघाचे कर्णधार आलेले आहेत. मी लवकरात लवकर दोन्ही संघांना
आणि संघ नायकांना इथे येण्याची विनंती करतोय आणि टॉस करून घ्यायचा आहे. प्लीज जरा टॉस करा, प्लीज करा. तब्बल 9 सामने खेळायचे आहेत या ठिकाणी. नवीन फलंदाज जाईल या ठिकाणी ओमकार. 500 रुपयाचे कॅश प्राइज जर सरळ 3 षटकार ना. यस, लगातार सलग अविरत 3 षटकार ठोकले तर बघूया तुम्हाला मिळते 500 रुपयाचे कॅश प्राइज. नवीन टोडावंदा फलंदाज ओमकार तयार खेळण्यासाठी. बघूया या ठिकाणी बॉलिंग मार्कर लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आणि हा चेंडू पुन्हा स्वीप करायचा. बघूया या ठिकाणी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, डॉट डिलिव्हरी, अतिशय चांगला मारा, जबरदस्त मारा, व्यावहारिक पॉझिटिव्ह बॉलिंग अटॅक, जबरदस्त प्रदर्शन, एक्झिबिशन परफॉर्मन्स. धाव संख्या अजूनही 17 व 17 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. हो यस, काय बॉलिंग अटॅक. बघूया जबरदस्त चेंडू पुन्हा एकदा चकला गेला या ठिकाणी. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, वैविध्यपूर्ण चेंज ऑफ पेस, जबरदस्त व्हरायटीज. नौकार 1 दी टॉस. निर्णय लगेच कळवा बाबा. हा इथं सांगा, नाही तर साला पोरगे बघून जाणार म्हणणार आई बाबाला विचारतो नाही का, बरोबर की नाही. आणि चेंडू हवेमध्ये सॉफ्ट डिसमिसल. आणखीन एक धक्का आणि काय जबरदस्त बॉलिंग अटॅक झाली या ठिकाणी. अतिशय धारदार गोलंदाजी. बघूया जालिम जलाल, विषारी मारा, विकारी मारा आणि सर्वात तिसरा धक्का या ठिकाणी दिलाय. नागेश्वर आवाज संघाची स्थिती खराब आहे या ठिकाणी. दर्शक अप्रतिम गोलंदाजीचा मारा इथे चालू आहे, कारण फलंदाजांची त्रेधा तिरपट उडवलेली आपल्याला पाहायला मिळते आणि फक्त चेंडू डॉट जात नाहीयेत तर विकेट सुद्धा तो संपादित करतोय. येस येस, गती आणि मती याचा पुरेपूर वापर. गती म्हणजे वेग आणि मती म्हणजे बुद्धी याचा पुरेपूर वापर केला. बघूया अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी, जबरदस्त मिसाल. दशरथ सर 5 चेंडू निर्धाव टाकलेत आणि तत्पूर्वी एक विनंती आहे, ज्या गाड्या रोडवरती पार्क केलेल्या आहेत, आणखी एक धक्का बघूया आणि मात्र अतिशय वाताहत या ठिकाणी नागेश्वर आवाज संघाची उडालेले तारांबळ डीजे. सहा चेंडू फेकले, निर्धाव षटक फेकल्याने तब्बल 3 धावा. बघूया 3 विकेट आणि एकही धाव नाही. बघूया काय जबरदस्त मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघाचे जे कंबरड मोडले. बघे उडालेले तारांबल, हबेल अंडी, घाबर गुंडी, घसर गुंडी, फटफजिती, रेवडी, किल्ली, टर भंबेरी. अतिशय खराब स्थिती, दयनीय अवस्था, दारुण अवस्था. आणि जिंकण्यासाठी 12 चेंडू 45 म्हणजे तब्बल 22.5 धावा षटकामध्ये ठोकायचे आहेत. ठोका ठोकी करायचे, पुढून ठोका, मागून ठोका, पण ठोका. ठोका म्हणजे षटकार चौकार मारा नाही, मराठी भाषा. यस यस, षटकार मारा 500 रुपये. हॅट्रिक करा म्हणजे दोघांना आहे, नाही तर आपला बाळा दुसऱ्याचा कार्टा. दोघांना चान्स, कुठलीही पार्शालिटी नाही. चला 12 मध्ये 45 धावांची गरज. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने तिसरा षटक प्रगती बदल. बॉलिंग मार्क तयार. प्रसाद असाद ASAD नाव भलतेच आहे तो. असाद 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 चौधरी. बॉलिंग मार्क तयार. पहिला चेंडू तिसरा षटक आणि हा पुलटा चेंडू पुन्हा अक्रॉस लाईन. चांगला फटका, दमदार स्ट्रोक या ठिकाणी जाईल सीमारेषे बाहेर. बघूया असा अटॅक करावा लागेल, आक्रमण करावे लागेल, रन उठावे लागेल. दे माय धरणी टाइप षटकार. Required 39 runs.
हो यस पुन्हा एकदा चांगला फटका बघूया लेटकट केला या ठिकाणी पहिल्यांदा आक्रमण नंतर मात्र बचाव पुन्हा एकदा खराब फिल्डिंग फलंदाज या ठिकाणी बाद होईल का बघूया जोरदार अपेल आणि फलंदाज रनआउट धावची त्या ठिकाणी आणखीन एक धक्का अजूनही बुडत्याचा पाय खोळात जी विकेट महत्वाची होती त्यांची थोडीशी किस्मत किंवा आपण नशीब म्हणूया थोडंसं खराब आहे कारण जिथे जिथे त्यांनी फटके खेळलेत ना ते सरळ क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये गेलेत आणि अप्रतिम असं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळाले. येस नक्कीच चांगलं फिल्डिंग बघूया म्हणजे तिन्ही डिपार्टमेंट्स गोलंदाजी म्हणा फलंदाजी म्हणा क्षेत्ररक्षण बघूया बघूया तिन्ही डिपार्टमेंट्स विल बी पॉवरफुल. नवीन फलंदाज मिडल ऑर्डरचा मधल्या फलीतील फलंदाज 10 चेंडू आणि 38 धावांची गरज म्हणजे बरोबर 3.80 इज द स्किंग रन रेट. टार्गेट नक्कीच कठीण आहे शेवटी क्रिकेट आहे क्रिकेट इज अ गेम ऑफ क्रिकेटचं भविष्य आणि पवार साहेबांचं राजकारण याचा नियम नाही. 10 मध्ये 38 येणारा नवीन फलंदाज साहिल पोलिंग मार्क तयार या ठिकाणी हो बॅटची एच या ठिकाणी पुन्हा एकदा शॉर्ट थर्मॅनला येस डॉट डिलिव्हरी विकेट नसली तरी चालेल पण जॉट जरी गेला तर बघूया हेही नशे थोडं के समथिंग इज बेटर दॅन नथिंग. 9 चेंडू 38 धावांची गरज थोडासा अटॅक करावा लागेल या ठिकाणी गेअर बदलावा लागेल या ठिकाणी या संघाला पण टार्गेट फार तुम्हाला चेस करायचं आहे. बॉलिंग मार्क तयार राईट आर्म मध्ये विकेट पुन्हा एकदा चांगलं टायमिंग जबरदस्त फटका पण चेंडू हवेमध्ये आहे का बघूया परंतु या ठिकाणी दॅट शुड बी ह्यूज सिक्स. जबरदस्त आक्रमण गोलंदाजाच्या डोक्यावरून काय म्हणणार याची ओव्हरविच चेंडू होता आणि सरळ बॅटनं आपण पाहतोय बोदरच्या डोक्यावरून खेळतोय आणि लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध जी गॅप होती तिथून तो चेंडूला टोलवतोय. अगदी सुंदर असा षटकार याचा चांगला फटका बघूया ओव्हरपेजचा पुरेपूर फायदा उचलला बघूया. राईज वगैरे या ठिकाणी ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न 8-32 म्हणजे प्रति षटकामध्ये 8-32 8 चेंडू 32 धावांची गरज. 2 balls to go in the third over. Long on. Extra cover. Short fine leg shot third man. Deep mid wicket. Deepish point. आणि हा चेंडू यस ऑन साईडला खेळला बघा चेंडूदार मिड विकेटला या ठिकाणी पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग मिळेल फक्त एक धाव एकशे कुछ भी नाही. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. लास्ट डिलिव्हरी लेफ्ट इन दी थर्ड ओव्हर. 15 मिनिटं झाले बघूया एक प्लेअर आतवा प्लीज कारण तुम्ही जास्त वेळ घेतला या नियम काटेकोर आहे बघूया. एक प्लेअर आतमध्ये घ्या प्लीज सर्कलच्या आतमध्ये घ्या आफ्टर दी थर्ड ओव्हर कारण तुम्हाला 15 मिनिटं 3 षटकासाठी ते तर फेकले नाहीत तर तुमचा एक प्लेअर हा आतमध्ये येणार बाकीचे बाहेर राहणार फक्त बघा. बॉलिंग मार्क लास्ट डिलिव्हरी आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा ताकदीचा पुरेपूर वापर केला आणि चेंडू हवेमध्ये असेल या ठिकाणी ड्रॉप झाला ज्याला बघूया चेंडू म्हणजे सहज ओव्हर कॉन्फिडन्स फाजील आत्मविश्वास ज्याला म्हणतायत. आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. निर्णायक षटक यशीन बघूया अंतिम आख्याचा षटक काय म्हणा बघूया 6 मध्ये 30 क्रिकेटमध्ये असे चमत्कार झालेले आहेत. 6 चेंडू आणि 30 धावा सर खूपच अवघड आहे परंतु या विकेटचा विचार करता या विकेटवरती काल आम्ही 36 धावा सुद्धा पाहिलेल्या आहेत. 5 षटकार आणि 1 चौकार आला होता आणि 2 चेंडू वाईट आले होते तर एकूण 36 धावा जर होऊ शकतात याच विकेटवरती या स्पर्धेमध्ये तर इथे सुद्धा 6 चेंडू आणि 30 धावा होऊ शकतात. यस होऊ शकतात. 6 मध्ये 30 6 बॉल टू गो रिक्वायर 30 रन्स संघाच्या वतीनं अंतिम आखेचं निर्णायक षटक. बरं प्रत्येक चेंडू तुम्हाला हा टोलावा लागेल मोठे फटके खेचावे लागतील. 6 मध्ये 30 हे कोणता वराड आहे रे शेवटचा षटक घेऊन गोलंदाज नाव काय रे बाबा आणि हा म्हणजे चेंडू हवेमध्ये या ठिकाणी लॉंग ऑनला या ठिकाणी कॅच येस नट्टू
परंतु इथे मात्र हे नाव आहे नट्टू. नट्टू. यस, आकाश. 5 मध्ये 30. टार्गेट थोडस कठीणच आहे बघूया. या धावा चेस करणं म्हणजे हातीला चड्डी घालण्यासारखं आहे. 5 चेंडू मध्ये 30 आणि हा चेंडू जाईल या ठिकाणी. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग. हो, बेहतरीन फिल्डिंग. राहिले 4 मध्ये 29. जवळ जवळ या ठिकाणी आव्हान संपुष्टात. अजून तर वाईट गेला बघूया या ठिकाणी. बघूया पुढचे चान्सेस आहेत. शेवटच्या चेंडूवर 9 धावा देखील झालेल्या असा इतिहास आहे. बाजार जवळ जवळ 4 मध्ये 29. 4 balls to go. Needed 29 runs. सर तुमच्या शब्दात सांगायचं झालं तर बाजार उठलाय. बाजार नक्की न उठवण्याच्या मार्गावर आहेत कदाचित, पण शक्यता मावळली आहे. बघू द्या क्रिकेटमध्ये. पण मी याशीन पहिल्यांदा मी 2 वर्ष बघितलं. बघूया ज्यावेळी गोलंदाजी फार म्हणजे धावा एवढ्या यायच्या ना, पण यावर्षी कसे काय अचानक म्हणजे खेळपट्टी पाटा आहे का काय असं मला समजत नाही. खेळपट्टी अगदी अप्रतिम बनवले. हा, चांगले चंद्रकांत बनवले सर असतील, मनोज सर असतील, अगदी 1 महिनाभर इथे मेहनत केली त्यांनी या मैदानासाठी. येस, किती विकेट गेल्या? 9 गेल्या. म्हणजे बरं आहे, म्हणजे कोणाला अन्याय नाही. पराबॉल सगळे जबाबदार. नाही तर राणेच्या तू चांगला खेळलाच नाही, मी खेळलो, तुम्ही मॅच घालवली, म्हणजे सगळे जबाबदार. राहिले बघूया शेवटचे तळाचे फलंदाज, बुडाचे फलंदाज. 9 विकेट्स गॉन. राहिला शेवटचा बघूया. जा बाबा लवकर जा बाबा. आमच्याकडे एक संघ आहे याशीन, हारा म्हणजे प्यायला मोकले. त्याला काही मॅच कशाला आहे काय. आजचे संघ मालक त्याने शेवट ठेवलाय. लास्ट डिलिव्हरी लेफ्ट. पंचांचा निर्णय अंतिम असेल प्लीज. मग त्याने कधी उपटायला ठेवलंय. उपटायला म्हणजे गवत आहे नाही, म्हणजे काय. ये रिव्ह्यू घ्या, ते रिव्ह्यू घ्या, आपल्याकडे टाइम नाही बाबा. एक तर 9 मॅचेस. चला मॅच विल बी फिनिश्ड. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच म्हणजे 1 साइड मॅच झाली. बघूया एकतर्फी सामना दिलेला संघाला दिलेला व्हाईट वॉश, ज्याला मराठीमध्ये म्हणतात धोबी पछाड. 2 बॉल आहेत का? बोन आवडतात सगळे नाही आहेत अजून. 2 बॉल आहेत अजून. काय बघा योग, एक बॉल देखील 2 आहेत. याला म्हणतात कपिला षष्ठीचा योग, दुग्ध शर्करा योग. 2 balls to go. मारा त्या 2 बॉलवर तुम्ही आता मजा. 2 balls to go. आणि जोरदार अपील बघूया या ठिकाणी. लेग बिफोर आणि जवळ जवळ या ठिकाणी सामना. अतिशय चांगला बॉलिंग अटॅक केला, चांगली गोलंदाजी केली, चांगली फिल्डिंग केली. म्हणजे अतिशय चतुरस्त्र चौफेर खेळ, जबरदस्त अफलातून गोलंदाजी केली या ठिकाणी. प्रतिस्पर्धी संघाला 4 मुंड्या चिट पराभवाची धूळ चाललेल्या बघू या ठिकाणी. आवाज संघ या ठिकाणी टोटली कोलॅप्स इन दिस टुर्नामेंट्स. यस, मॅच विल बी फिनिश्ड या ठिकाणी. नेक्स्ट मॅच जशी चालू होईल त्याच्यानंतर तुम्हाला आवाज येईल. एक बेहतरीन कॉमेंटेटर, नामवंत हिंदी आणि मराठी अशी जबरदस्त जुगलबंदी ज्यांच्याकडे आमच्या याशीन मर्चंटसन आणि त्यांना साथ करतील या ठिकाणी. अतिशय जबरदस्त उत्कृष्ट मराठी समालोचक निवेदक आमचे सन्माननीय निनाद कदम. तर या सामन्यात मॅन ऑफ द मॅच तर करण पाटील, ज्यानं 6 चेंडू फेकले, 3 विकेट घेतल्या, निर्धाव मेडन ओव्हर इन दिस टुर्नामेंट्स. त्याने विनंती अशी करू या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. सर इथे या स्पर्धेमध्ये एक गोलंदाज असा झाला ज्याने निर्धाव षटक टाकलं आणि हॅट्रिक सुद्धा आपल्या नावावरती केली. आणि आज सुद्धा शेवटच्या दिवशी या स्पर्धेमध्ये एक खेळाडू असा इथे आपल्याला पाहायला मिळाला. तो अर्थातच अप्रतिम गोलंदाज ठरलाय. आणि